असा कोण तरुण युवक आहे की जो महसूल मंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या कारखाना त्यांनी लढून घेतला, जिंकला. तर म्हणून एक वेगळं आकर्षण त्यांच्याबद्दल इतर पक्षीय नेतृत्वाकडे पण होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे विवेक भैया, जी नवीन क्रांती सुरू होते आहे त्या क्रांतीचे प्रणेते आता तुम्ही झालेले आहात. पण एक प्रकारे तुमचा हकनाक बळी गेला आता 24च्या वेळी तुम्हाला थांबावं लागलं. ते सगळं कसं होतं? म्हणजे तो अतिशय कठीण असा निर्णय होता. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन थांबावं लागणार होतं. सगळ्यांचं मत परिवर्तन करून आम्ही थांबलो. नुसतं थांबलोच नाही तर जे लोकप्रतिनिधी 2019ला ताईंच्या विरोधात 800 मतांनी निवडून आले होते ते आम्ही जवळपास 1,25,000 मतांनी महाराष्ट्रात टॉप 5 मध्ये अगदी त्यांच्या पक्ष अध्यक्ष अजितदादांपेक्षाही जास्तीच्या मतांनी निवडून आणले. परंतु ताईंनी त्यावेळेस संयमाने सांगितलं, दादांनी त्यावेळेस सांगितलं, आदरणीय देवेंद्रजींनी खरं तर याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. देवाभाऊंनी ठरवलं की अमितभाई शहा साहेबांकडे घेऊन गेले, तिथं चर्चा झाली आणि स्वाभाविक त्यांनी तुरंत सांगितलं की मैं आऊंगा, आप चिंता मत करो. आणि एका शब्दात त्यांनी सांगितलं. नंतर त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की अशा अशा तारखेला कार्यक्रम घ्यायचा आणि अतिशय सुंदर त्यांनी मार्गदर्शन सगळ्यांनाच केलं. मैं आज कहना चाहता हूं विवेक को, विवेक आज आपने जो शुरुआत की है देश भर के कोऑपरेटिव शुगर कारखानों के लिए एक नया रास्ता खोलने का काम. विशेष भागात आपण भेटणार आहोत माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे या मायलेकांना. जाती धर्माच्या राजकारणापलीकडे जात आजच्या अनेक तरुण राजकारण्यांपेक्षा आपलं वेगळेपण सिद्ध करून सहकार क्षेत्रात देशात नाव कमावलेल्या तरुण नेत्याकडून आपण त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. ताई, तुमचा पण प्रवास म्हणजे मगाशी मी विवेक भैयाच म्हणतात, मला भैया नावाने तिथे सगळे म्हणतात की त्यांनी सांगितलं की एक बचत गटापासूनचं सगळं काम होतं, महिलांना एकत्र करणं. जी स्त्री कधी घराबाहेर पडली नाही तिच्या हातामध्ये थेट पैसा आणून देणं आणि तिला पायावरती उभं करणं. इथपासून तर मग वेगवेगळ्या स्तरापर्यंत गेलं, ते विधिमंडळापर्यंत गेलं. पण 2019 म्हणजे 14ला तुम्ही आमदार झालात आणि 19ला अजिबातच असं कोणाला वाटलं नसेल की स्नेहलता ताई परत विधिमंडळात जाणार नाही. पण असं असताना महाराष्ट्रात जे काही अनपेक्षित निकाल लागले त्यात एक तुमचा होता. आणि मला असं वाटतं की निकाल लागल्यानंतरही खूप राजकीय घडामोडी घडल्या, म्हणजे आधी ज्या घडल्या त्या तर घडल्याच. मी अगदी थेट विचारते की तुमच्या त्या पराभवामध्ये कुठेतरी विखेंचा हात होता असं तुम्हाला वाटतं का आता? नाही, मुळात आपण म्हणाला तसं स्वयंसहायता बचत गट यापासून माझी सुरुवात होती सामाजिक कार्याची. त्यावेळी महिलांना बँकेची ओळखही नव्हती, असा तो काळ, आणि बँकेत खातंही नव्हतं. जणू काही आर्थिक व्यवहार करणं हे कुटुंबातल्या कारभारी जे काय असतील त्यांचंच काम आहे, त्यांचंच बँकेत खातं असू शकतं, असा तो काळ होता. 25 वर्षापूर्वी बँकेत खातं उघडणं, झाडाखाली बैठका, एखाद्या झोपडपट्टीत बैठका किंवा अगदी आदिवासी एरियात कुठेही, म्हणजे आम्ही त्या गावच्या मंदिर जे असेल त्या मंदिरात जाऊन बैठका घेत होतो. असं कुठेही त्याचं स्वरूप. विधवा महिला, परित्यक्त्या महिला, समाज, म्हणजे त्यांच्यामध्ये सक्षमीकरणाचं काम, विशेषतः वुमेन एम्पॉवरमेंटचं काम मोठ्या प्रमाणात मी अतिशय मनापासून केलं. त्याच्यात कुठेही राजकीय असं हे नव्हतं. आणि याच्यातून काम करत करत अचानक 2014ला मला इलेक्शनला उभं राहण्याचा योग आला. स्वर्गीय कोल्हे साहेब, आमचे सासरे, त्यांनी कुठे असा विचार केला नाही की इथं रिझर्व नाही सीट आहे किंवा महिला म्हणून हिने राजकीय मी कुठल्याही पदावर काम केलेलं नव्हतं. तरीसुद्धा कार्यकर्त्यांचा विश्वास, साहेबांचा विश्वास आणि संपूर्ण सगळ्यांची साथ यातून मला त्या महिला मंडळातून विधिमंडळात, म्हणजे इतर महिलांना घडवता घडवता मी आमदारकीपर्यंत जाऊ शकले. परंतु हे झाल्यानंतर खूप काम केलं, कारण मला माहिती होतं की स्वर्गीय कोल्हे साहेबांचा कामाचा आवाका प्रचंड आहे आणि त्यांना मला जनतेला उत्तर देण्याच्या आधी मला त्यांना उत्तर द्यायची आहे. आणि त्या विश्वासाने लोकांनी सुद्धा एक महिला म्हणून माझ्यावर विश्वास टाकला. आमदारकीसारखं पद एका महिलेला सक्षमपणे सांभाळता येईल का, हा ग्रामीण भागात पहिला प्रश्न होता. आणि त्यामुळे मी सारखी पायाला भिंगरी लावून असं कंबर खोचून काम करतो अशी मी काम करत होती. त्याच्यात कधीही माझ्या मनात आलं नाही की हा मनुष्य काम घेऊन आला, हा कोणत्या पक्षाचा आहे, आपल्या विचाराचा आहे का, आपल्या पार्टीचं, असं कधीही मनात आलं नाही. जे पुढं काम येईल
ते दिवस उगवल्यापासून रात्रीपर्यंत प्रचंड मेहनतीने मी केलं. आणि त्यावेळी सरकारमध्ये असलेल्या सर्व मंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मतदारसंघातल्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य केलं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की राजकीय क्षेत्रामध्ये एक महिला म्हणून काम करताना कुठेही मला माझा कुणाला त्रास नाही म्हटल्यावर मला कुणाचं होणार नाही असा एक साधा सरळ स्वभाव. आणि त्याच्यातून मग मी काम बोलता हे नावाचं पुस्तक माझ्या कामाचं सगळं तयार केलं आणि त्याचं ते सगळ्या मतदारसंघात की अशा पद्धतीने विकास कामं मी केली. आणि त्यातून अचानक 2019ला उभे राहिले तर त्याच्यातून आपण म्हणतात तसं विखे पाटलांनी त्यांच्या मेव्हण्याची उमेदवारी केली. डिपॉझिट जप्त झालं, पण शेवटी काय असतं ती मतं याच्यामध्ये राजकीय कुरघोड्या म्हणा, मतं जिरवणं म्हणा, काय असेल ते प्रक्रियात मला तसं वाटलंच नाही. त्यामुळं मी तितकंही ते गांभीर्याने घेतलं नाही. मलाही वाटलं की कामावर मतदान होतं सगळं, पण शेवटी राजकारण आहे आणि एक महिला म्हणून काम करताना माझा जर त्रास नाही तर मला होणार नाही हा एक स्वभावाने मी त्या इलेक्शनकडे पाहिलं आणि तितकं मला वाटलं नाही. पण ते दगाफटक्याचंच इलेक्शन होतं नक्कीच. अजूनही 1-2-3 जणांना असं आपण म्हणतो राजकीय सुपाऱ्या देऊन उभं करणं तसं मला जाणवलं. आणि ते साधारण 800 काही मताच्या पराभवाने ते इलेक्शन माझ्यातून गेलं. आता म्हणजे ते तर गेलंच, आपण 19चं म्हणतो, पण 19 ते 24मध्ये म्हणजे महाराष्ट्रात कोणी विचारही केला नाही असे सगळे सत्ताचे समीकरण झाली. आपल्याला कधीच वाटलं नव्हतं की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकते किंवा हे पक्ष फुटू शकतात वगैरे. आणि मग त्याचं जे काही त्याच्यामध्ये तो एक महायुतीचा फॉर्म्युला ठरला की जिथे सिटिंग MLA आहेत ते कंटिन्यू करायचे, तिथे आपल्या पक्षाचा कितीही स्ट्रॉंग असला तरी द्यायचं नाही. आणि या सगळ्या पॉलिटिक्समध्ये एक प्रकारे तुमचा हकनाक बळी गेला. आत्ता 24च्या वेळी तुम्हाला थांबावं लागलं. नक्कीच. तर ते सगळं कसं होतं, म्हणजे ती प्रक्रिया मला तुमच्या दोघांकडनं ऐकायचं आहे, कारण त्यावेळेस पक्षाने काय भूमिका मांडली आणि तुमचं मन काय सांगत होतं, लोक काय सांगत होते, मला ते सगळं ऐकायचं. खरं तर पक्षाचं एक महिला म्हणून काम करताना माझ्यावर प्रचंड विश्वास होता. माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेतृत्वात जे कोण नेतृत्व करतायत सगळे पक्षाचे नेत्या मंडळींचा विश्वास होता की ताई काम करतायत तर मन लावून करताय आणि जीव ओतून करत आहे. त्यामुळे आणि स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून बिपिन दादा असेल आमचा परिवार हा सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. सत्ता असो अगर नसो, पण सतत लोकांशी आमची नाळ जोडलेली आहे. आणि म्हणून हा परिवार आपल्यासोबत राहावं, पक्षात राहावं हे पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. आणि त्या परिस्थितीमध्ये विवेक भाईंनी गणेशचं इलेक्शन जिंकल्यामुळं त्यांच्याबद्दल एक वेगळं आकर्षण युवकांचं होतं. आणि राज्यभर त्यांचं एक नाव झालं होतं की असा कोण तरुण युवक आहे की जो महसूल मंत्र्यांच्या ताब्यात असलेल्या कारखाना त्यांनी लढून घेतला, जिंकला. तर म्हणून एक वेगळं आकर्षण त्यांच्याबद्दल इतर पक्षीय नेतृत्वाकडे पण होतं. आणि त्यांनी आग्रह धरला की आमच्याकडून तुम्ही इलेक्शन लढू शकता, मग कोपरगाव मतदारसंघात लढू शकता, शिर्डीमध्ये लढू शकता. असं विवेक भाईंना खूप ठिकाणं फोन येत होते की आम्ही आपल्याला तिकीट देतो ना, आपण आमच्या पार्टीतून इलेक्शन लढवावं. परंतु भारतीय जनता पार्टीचं पण एक म्हणणं होतं की आम्ही आपल्याला न्याय देऊ आणि तुम्ही पक्षात राहावं. आणि म्हणून तो अतिशय कठीण असा निर्णय होता. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन थांबावं लागणार होतं, कारण कार्यकर्त्यांचा एक उत्साह असतो. आपला नेता, विशेषतः युवकांचा उत्साह खूप होता विवेक भाईंच्या बाबतीत. परंतु ते आम्हाला थोडं कठीणच गेलं की कार्यकर्त्यांना समजावून सांगणं की आपल्याला पक्षात राहायचं आहे, आपल्याला योग्य तो न्याय पक्षाकडून दिला जाणार आहे आणि त्या माध्यमातून आपले सगळे प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहे. आणि तो थोडा नक्कीच कठीण काळ होता. मला तुम्हाला विचारायचं, राजकारणामध्ये ना थांबावं लागणं म्हणजे तुम्ही 5 वर्ष थांबणं म्हणजे जवळपास तुम्ही 10 वर्ष बॅक येता. साधं गणित आहे, म्हणजे तुमचे सगळेच कारण जे कनेक्शन आहेत ते कट होतात. अशा वेळी आपली कारकीर्द ऐन भरात आहे, कारण तेव्हा गणेशमुळे ते एक वलय लाभलेलं होतं, राज्यामध्ये चर्चा होती, आणि अशा वेळी थांबायला लागणं. नाही, निश्चितपणाने तो एक थोडासा निर्णय, ती प्रक्रिया आणि तो सगळा काल तसा अवघड, कन्फ्युजन, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. रिस्क पण घेतलीत. हो. आणि काय होतं की राजकारणामध्ये तुम्ही सत्तेत असले तर तुमचं तिथं टिकणं सोपं होतं. परंतु गेल्या 21 वर्षाचा जर रेकॉर्ड बघितला तर एक
5 वर्ष ताईंचे वगळता 16 वर्ष इतरत्र समोरच्या विरोधकांकडे ही सत्ता राहिलेली आहे. आणि तिन्ही इलेक्शन जे हारलो त्याच्यात जिल्ह्यातील काही ताकदींनी राजकीय डावपेचातूनच आपला पराभव केलेला होता. अगदी ताईंचा असेल, त्याच्या आधी वडिलांचा बिपिनदादांचा असेल, त्याही वेळेस अशाच पद्धतीचा पराभव झाला. आणि स्वाभाविकदृष्ट्या मोठं नुकसान त्याच्यातून आपल्या संघटनेचं होतं. आणि म्हणून लोकांचं म्हणणं होतं की आपल्याला आता उभंच राहायचं, आपल्याला काही थांबायचं नाही. आणि अनेक त्याच्यामध्ये कांगुऱ्या असतात त्या गोष्टींना, की तुम्ही थांबले तर कायमचे थांबाल, आपली सत्ता हे होईल, तिकडचं वारं आहे, इकडचं वारं आहे. परंतु एक मात्र निश्चित होतं की माझा राजकीय प्रवास 2014ला ताईंबरोबरच चालू झाला. आणि तो भारतीय जनता पार्टीतून चालू झाला. आणि त्या नेत्यांनी, पक्षातील मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, यांनी सगळं खूप मोठ्या प्रमाणात 5 वर्षामध्ये पाठबळ देऊन मदत केलेली होती. आता अशी अपेक्षा होती की ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांच्यावर काही प्रमाणात पक्षाकडून कारवाई झाली पाहिजे होती, पण ती होताना दिसली नाही. त्याचा एक थोडासा मनामध्ये विचार होता त्या 5 वर्षांमध्ये. परंतु अनेक गोष्टी घडून गेलेल्या होत्या त्या 5 वर्षामध्ये. गणेशची निवडणूकही झालेली होती. आम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला होता. त्याच्यामुळं त्याचं नुकसान इतकं मोठं झालं की 19ला ताई पडल्या, तर आता सिटिंग गेटिंगने निवडून आल्या असते तर 24ला ताईंना उमेदवारी असते. तेच तर. आणि तिसरी टर्म असती. आणि कदाचित वरिष्ठांनी ठरवलं असतं ते एक महिला ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून तिसरी टर्म निवडून आल्या तर मोठी जबाबदारी देखील मिळाली असती. परंतु ताईंला पराभवाचा ज्यांना फायदा झाला याचं जर संशोधन केलं तर निश्चितपणाने ते इतरत्र त्याचा फायदा झाला, पण कोपरगाव तालुक्याचं नुकसान झालं. आणि म्हणून कुठंतरी आपण आधी सत्तेत गेलं पाहिजे, मग आपले तत्व, पक्ष, निष्ठा हे सगळं नंतर आपण बघूयात, असाही एक मतप्रवाह होता. परंतु ताईंनी त्यावेळेस संयमाने सांगितलं, दादांनी त्यावेळेस सांगितलं, आदरणीय देवेंद्रजींनी खरं तर याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. म्हटलं 1972 सालापासून ही निवडणुकीचं सत्र चालू आहे आणि जवळपास 11-12पेक्षा अधिकच्या आमदारकीच्या निवडणूक लढवल्या गेलेल्या आहे म्हटलं. आणि तो संच, तो कार्यकर्ते, आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा बँक या सगळ्या निवडणुकांमध्ये त्या कार्यकर्त्यांना ताकद देतो ते ह्या क्षणासाठी की त्यावेळेस आमदारकी येईल त्यावेळेस त्यांनी आपल्याला मदत करावी. आणि पर्यायाने आपण आमदार झाल्यावर त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ताकद किंवा निधी आणून द्यावं. कारण जनतेतून आलेले सरपंचांकडून खूप अपेक्षा असते, त्यांचा विशेष प्रेशर की आम्हाला 5 वर्षामध्ये दलित वस्तीचा निधी दिला गेला नाही जो दिला पाहिजे होता. आमच्याकडं एक खडीसुद्धा टाकली नाही गेली की आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळ्या विचारांचे आहोत. त्याच्यासाठी मी पक्षविरोधित पक्षात असून मोर्चा देखील काढला होता कलेक्टर ऑफिससमोर. या सगळ्या समस्यांचं निराकरण थोडंसं झालं आणि मग देवाभाऊंनी ठरवलं की अमितभाई शहा साहेबांकडे घेऊन गेले, तिथं चर्चा झाली. आणि देशात आपल्याला कल्पना आहे की 5 वर्ष एकच त्यांनी सगळं समजून घेतलं आमचा विषय. आणि एक 5 वर्षासाठी सक्षम नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेबांसमोर केंद्रीय सरकार होतं आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये डबल इंजिन असणं फार आवश्यक होतं देशाच्या विकासासाठी. आणि म्हणून स्वाभाविक खाली पण त्याच विचाराचं सरकार यावं ह्या आग्रहाचे ते होते. आणि आम्ही म्हटलं की आम्ही आपल्या विचारांशी संलग्न आहोत. त्यांनी त्यावेळेस सांगितलं आम्हाला की आपल्यासारखे लोक पक्षामध्ये राहायला पाहिजे, आपली त्याच्यात काहीही चूक नाही आहे, आम्ही आपल्या विषय समजू शकतो, आपण पक्षात राहावं आणि देश घडवण्याच्या कार्यासाठी एक हातभार या भारतीय जनता पार्टीमध्ये लावावं ही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आणि आम्ही त्याला प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांशी संवाद देवेंद्रजींनी साधला, आम्ही साधला आणि सगळ्यांचं मत परिवर्तन करून आम्ही थांबलो. नुसतं थांबलोच नाही तर जे लोकप्रतिनिधी 2019ला ताईंच्या विरोधात 800 मतांनी निवडून आले होते ते आम्ही जवळपास 1,25,000 मतांनी महाराष्ट्रात टॉप 5 मध्ये अगदी त्यांच्या पक्ष अध्यक्ष अजितदादांपेक्षाही जास्तीच्या मतांनी निवडून आणले. आणि अजितदादाही त्यावेळेस इथं आले होते. आमच्या ताईंनी देखील शब्द दिला होता की आम्ही प्रामाणिक काम आपलं करूया. आम्हाला कुठलंही किंतु परंतु न ठेवता आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे. आणि पक्ष मुळात असा आहे की तो ह्या सगळ्या कामाची दखल घेणारा पक्ष आहे. त्याच्यामुळं
आम्ही निश्चिंत होतो. पण मग त्या काळात ना एक तर गणेशचं झालं, म्हणजे त्यावेळेस नंतर लंकेंसोबतही तुम्ही काही वेळा व्यासपीठावर दिसला. तुम्हाला ऑफर नव्हती का? नाही, लंकेंसोबत सार्वजनिक ठिकाणी होतो, ते काय राजकीय व्यासपीठ नव्हतं. आणि दुसरं त्याच्यामध्ये ऑफर कोणीही चांगला कॅन्डिडेट असला की स्वाभाविकरित्या सगळेच पक्ष ऑफर त्या ठिकाणी देतात. आणि त्याच्यामुळं आपण कधी कधी भारावून जातो की अरे एवढे मोठे नेते आपल्याला फोन करताय, एवढे पक्ष आपल्याला फोन करताय, सर्व आपल्या बाजूने आहे आणि आपण थांबायचं कशाला. परंतु शॉर्ट सायटेड न राहता दूरदृष्टी जर ठेवली तर निश्चितपणाने सत्तेसाठी असं काही हापापलेलं नाही आहे. एक सत्य आहे, माध्यम आहे की लोकांचं काम करता येतं, याच्याच दृष्टिकोनातून बघण्याचे संस्कार झालेले असल्यामुळं तसं काही विचार आला नाही. पण निश्चितपणाने सगळे खूप मागं लागलेले होते की तुम्ही आमच्याकडे या. आणि वाटतही होतं अधूनमधून विचार यायचा की चुकतं तर नाही आपला निर्णय. पण आता 1 वर्षानंतर मागं बळून बघितल्यावर की आई असेल, दादांनी जो काही आग्रह त्यावेळेस मला धरला आणि मला त्यांना समजून सांगावं लागलं, तर तो योग्यच झाला असं मला वाटतंय. आता परवा पण अमित शहा आले, म्हणजे खूप कौतुक केलं. कसे आहेत अमित शहा, म्हणजे तुमच्याशी त्यांचं कसं रिलेशन आहे? नाही, स्वाभाविक बघा, देशाचं आज नेतृत्व करणारं एक नेता आहे. आज त्यांच्या खाली, त्यांच्या अंडर पक्षाच्या माध्यमातून डझनभरपेक्षाही जास्त मुख्यमंत्री आहे, हजारो आमदार आहे, शेकडो खासदार आहेत, डझनभर मंत्री आहे. आणि अशा नेतृत्वाने आपल्या कामाचे कौतुक करावं, कौतुकाची थाप द्यावी. याच्यात एक छोटासा सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चितच ऊर्जा आणि बळकटी येते. पण एवढ्या मोठ्या नेत्याला तुम्ही म्हणता तुम्ही लहान आहात, अशा व्यक्ती म्हणजे अमित शहाना तुम्ही पर्सनली माहीत आहात? हो, कारण की मी वेगवेगळ्या माध्यमातून पूर्वी ज्यावेळेस ताईंबरोबर भेटलो त्यावेळेस एक चर्चा झाली, त्यावेळेस सहकारावरील चर्चा झाली, त्यावेळेसही त्यांनी सगळी माहिती घेतली. आणि मुळातच चाणक्य असल्यामुळं त्यांनी सगळं प्रस्ताव देखील जेव्हा आम्ही गेलो CBGचा घेऊन आमंत्रण द्यायला, तो समजून घेतला. आणि त्यांनी त्याच्यामध्ये लक्षात आलं की भारतातील हा पहिला प्रकल्प आहे ज्याला आत्मनिर्भर भारतही आलं, स्वदेशी आलं, सगळ्या गोष्टी आलं. आणि स्वाभाविक त्यांनी तुरंत सांगितलं की मैं आऊंगा, आप चिंता मत करो. आणि एका शब्दात त्यांनी सांगितलं. नंतर त्यांच्या ऑफिसमधून फोन आला की अशा अशा तारखेला कार्यक्रम घ्यायचा. आणि अतिशय सुंदर त्यांनी मार्गदर्शन सगळ्यांनाच केलं आम्हाला. आई काय मार्गदर्शन करते, तुम्ही काय यांना म्हणजे असं सजेस्ट करता का? आई अशी असते की आई सतत शिकवतच असते. आता आमच्या सासूबाईंचं वय 93 वर्ष आहे. आजही त्या बिपिन दादा बाहेर निघाले की त्या 4 गोष्टी सल्ल्याच्या देणारच. तर आई ही सततच शिकवत असते. तसं मी आपलं सतत सांगत असते. म्हणजे खूप सगळ्या चांगल्या गोष्टी याचं कौतुक लोक करतात, पण आई उणीव कुठं वाटली की तिथे आई बोलते. अशी मी आई आहे, थोडी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, स्पष्ट आहे. त्यामुळं वडीलधारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. कारण स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून ते सगळे काम करतायत आणि विवेक भैया त्या पद्धतीने सगळ्यांना. त्यामुळे मग एखादं भाषण म्हणजे आवडलं नाही आवडलं, हे कशाला बोलला वगैरे असं काही सांगता का? म्हणजे थोडासा तरुण पिढी आहे, आक्रमकपणे काही मुद्दे मांडतात आणि त्यामुळे आपण सांगतो की मिळतं जुळतं घ्यावं म्हणून. आता बऱ्याच प्रमाणात, काही प्रमाणात ऐकतात, काही स्वतःची स्पष्ट मतं आहेत त्यांची. पण परवा आपण बघितलं की ज्यावेळी अमित भाई आले त्यावेळी आमच्या त्या सभेला 70-80 वर्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते आणि 18 वर्षाचा 17 वर्षाचाही युवक होता. तर असं स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या बरोबरच्या कार्यकर्त्याचा नातू आज विवेक भैयांबरोबर आहे. असं आमचे पारिवारिक ऋणानुबंध आणि संबंध ह्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांशी आहे. त्यामुळं तो सगळा शेतकरी मेळाव्याला खूप मोठा गर्दीचा उच्चांक झाला आणि म्हणून मी थोडी भारावून गेले, भावनिक झाले. कारण सत्ता असताना तर खूप लोक पाठीमागे असतात, परंतु आपल्याकडे सत्ता नाही, आपण त्यांना काही आज देऊ शकतो पद, असं काही आपली परिस्थिती नाही. तरीसुद्धा कार्यकर्त्यांचा विश्वास, त्यांचं प्रेम आणि त्यामुळे ते सगळे उपस्थित होते. आणि म्हणून निश्चित एक तो कार्यकर्त्यांचा आमच्यावरचा विश्वास आणि आमचा कार्यकर्त्यांवरचा विश्वास हे खूप दृढ नातं आहे. आणि म्हणून विवेक भैया ज्यावेळी गणेश कारखाना लढवायला गेले त्यावेळीसुद्धा सभासद 80-90 वर्षाची वयस्कर सभासद
अगदी जातीने मतदानाला येत होते. स्वर्गीय कोल्हे साहेबांवरचा विश्वास. असे काही महत्त्वाचे निर्णय घेताना आईला विचारल्याशिवाय घेता येत नाही. मग त्यांचा एक दृष्टिकोन असतो. गणेशचा निवडणूक लढवायची होती, अनेक संभ्रम होते. कार्यकर्ते एकीकडे म्हणताय आणि एकीकडे आपण राजकीय किंमत मोजावी लागू शकते का काय. मग अशा प्रसंगांमध्ये व्यवस्थित मार्गदर्शन त्यावेळेस मिळतं. काही प्रमाणात सगळंच ऐकतो मी तसं, पण काही प्रमाणात जर त्या बोलण्याच्या ओघात काही ठिकाणी बोलून गेलो तर त्याची कधी कधी राजकीय किंमत अनेकदा मोजावी लागते किंवा अडचणी होतात. त्याच्यामुळे ते होऊ नये म्हणून आईचा सल्ला असतो की थोडंसं आपण कमी बोललं तर चांगलं होईल त्या बाबतीत. असं गणेशचा विषय तुमच्या दोघांच्या बोलण्यातनं म्हणजे वारंवार येतोय तो उल्लेख, कारण मला असं वाटतं की महाराष्ट्राला तुम्ही त्या माध्यमातून खूप माहिती झालात. म्हणजे 24 पूर्वी 2 विषय राजकीय थोडे कलाटणी देणारे ठरले. एक तर कसब्याची पोटनिवडणूक आणि दुसरी म्हणजे गणेश साखर कारखाने. म्हणजे कोणालाच वाटलं नव्हतं की साखर कारखान्याची निवडणूक ही राज्यातला वाचनीय विषय ठरू शकतो, चर्चेचा विषय ठरू शकतो. तर ती का लढवाविषयी वाटली आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी उतरून निवडणुकीमध्ये समोरच्यांना विखेंना थेट आव्हान देणं ते का करावं असं वाटलं एवढं सगळं? त्याला अनेक कंगुरे होते, त्याला अनेक पैलू होते, परंतु त्याच्यात प्रामुख्याने कार्यकर्त्यांचा असलेला आग्रह. कार्यकर्त्यांनी इतका आग्रह केला आणि ताई म्हटल्या तशा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या बरोबरचे कार्यकर्ते. आणि एकीकडे प्रश्न असा होता की कार्यकर्त्यांचं ऐकायचं, आपला राजकीय स्वार्थ पाहायचा न लढून. कारण की आपण लढवायची कोणासमोर होती? जे सत्ताधारी मंत्री होते, महसूल मंत्री होते. आणि मग अशा वेळेस आपण जर पडलो, पराभूत झालो तर अजून पुढचं राजकीय अंधारात आपण ढकललं जाऊ, असे अनेक प्रश्न होते. परंतु एक स्वाभाविकरित्या त्या सभासदांनी दाखवलेला विश्वास की तुम्ही जर आला तर आम्हाला तिथं न्याय भेटेल. कोल्हे साहेबांच्या काळातील सभासद होते. आणि मग सगळा हेतू बघितल्यावर की सहकारात काय राजकारण कोणी आणत नाही राज्यभर. मग आपणही त्या दृष्टिकोनातून त्या निवडणुकीकडे बघितलं. थांबवायचा प्रयत्न झाला वर्ण पक्षातनं डायरेक्टली इनडायरेक्टली नाही. आता स्वाभाविक त्यावेळेस निवडणुकीमध्ये जे काय करायचे प्रयत्न होतात ते सगळे त्यावेळेस झाले. परंतु सहकारात कसं असतं की ज्यावेळेस आपण उदाहरणासहित सांगतो वरिष्ठांना सुद्धा किंवा कोणालाही की आपल्याच मागच्या सरकारमधले भारतीय जनता पार्टीचे सहकार मंत्री आणि सहकार राज्यमंत्री एकमेकाच्या विरोधात पॅनल उभे करतात सत्ताधारी असताना. म्हणून सहकार हा राजकारणापलीकडे पाहायला गेलेला क्षेत्र आहे. म्हणून आम्ही विचार केला की सभासदांनी आपण तिथं उतरलं पाहिजे आणि उतरलो. ती निवडणूक सभासदांनी विश्वास टाकला आणि मदत केली आणि चांगल्या पद्धतीने आम्ही 2 वर्ष त्यांना न्याय देऊ शकलो. उच्चांकी दर देता आला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आणि अभिमान आहे. त्याची राजकीय किंमत मोजावी लागली असं वाटतं 24 मध्ये. नाही, आता 24 मध्ये एक धोरणात्मक निर्णय झाला आणि त्याच्यामुळे सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला झाल्यामुळे आपल्याला काही तिथं स्पर्धा उलट आम्ही जर पक्ष सोडून गेलो असतो तर आम्हाला कदाचित भविष्यात काही अडचणी उद्भवल्या असत्या. परंतु आम्ही पक्षाबरोबर प्रामाणिक राहिलो आणि पक्षामध्ये मतमतांतर असतात, त्याचं आमचंही त्या बाबतीत आमचंही त्यामध्ये मतमतांतर होते की आमचं सीट ज्यांच्या धोरणामुळे पडलं, ज्यांच्या पुढाकारांनी पडलं, त्यांनी कुठंतरी त्याचं आत्मपरीक्षण करणं ही काळाची गरज आहे खरं तर. दोघांबद्दल वेगवेगळे प्रश्न आहेत. एक तर पहिला प्रश्न म्हणजे अजितदादा परवा जे काही बोलले परवाच्या भाषणामध्ये की जे तुमच्या मनात आहे म्हणजे लोकांच्या मनात आहे तेच अमितजींच्या मनात आहेत असं म्हटले आणि त्यानंतर जो काही जल्लोष झाला, काय तुमची रिॲक्शन होती? एक्सपेक्टेड होतं काय? नाही, अपेक्षित नव्हतं. पण अजितदादांचा स्वभाव बघता एक दिलखुलास व्यक्तिमत्व, पोटात एक आणि होटात एक अशातले काही अजितदादा नाही. अजितदादांनी इथं भेटायला आले त्यावेळेस ताईंना सांगितलं होतं, ताई मागच्या वेळेस 800 होतं, मला 2 शून्य पुढं पाहिजे, 80,000 पाहिजे. ताईंनी सांगितलं आम्ही जेवढं प्रामाणिक होऊ शकतं त्याच्या आम्ही काम करू आणि त्याच्याही पेक्षा जास्त मिळाले तर मताधिक्य आम्ही देऊया. आणि ते आपण बघितलं 1.25 लाखांनी निवडून आले. पण नेत्याचा मोठेपणा कशात असतो? आमचे जरी आमदार काही दिवसांपूर्वी एका भाषणात म्हटले की काय केलंय, कशी मदत केली आहे, उपकाराची भाषा करता नाही तर मी खरं खोटं करल, असे त्यांच्या एजिएम मध्ये बोलले. परंतु ही लोक मोठी कशी होतात
की अजितदादांनी इथं येऊन अगदी दोन्ही हात जोडून तुमच्या सगळ्या संजीवनी परिवाराचे लाख लाख आभार व्यक्त केले मदत केल्याबद्दल. आणि म्हणून अजितदादा राईटला राईट रॉंगला रॉंग म्हणणाऱ्या नेते आहेत. ते काय लांगुल चालन करतील असं कोणाचं कधी मी बघितलेलं नाही आहे. होत असेल तर हो, नसेल होत चल फाईल घे निघ इथून असे म्हणणारे अजितदादा आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे खरं होतं ते सांगितलं, त्यांनी पेपरच फोडून दिला. आता ती गाडीतली चर्चा बाहेर होणं अपेक्षित होतं का नाही अमित भाईंना हेही कल्पना नाही, पण अजितदादांनी सांगितलं की गाडीत आमची चर्चा झाली आणि दिलं सांगून मग तुमच्या मनात जे आहे तेच अमित भाईंच्या मनात आहे. आता असे उदाहरणं राजकारण्यांमध्ये समाजामध्ये जाणंही गरजेचं आहे, कारण दरवेळेस वेगळ्या चुकीचा पांडा पडता कामा नाही. हे सगळं एका बाजूला, पण मग परत ना की पवार साहेबांच्या गाडीमध्ये तुमचं जाणं आणि तो सीन आठवतो का? दिवसभर महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर इतके रील्स झाले की विवेक कोल्हे शरद पवारांच्या गाडीमध्ये दिसले, किंवा तो जो एक प्रवास होता की पवार साहेबांनी बोलवलं. मला वाटतं घटना छोटी होती पण त्याच्यात खूप अर्थ काढले गेले. आता हे बघा, मीडिया म्हटलं का त्यांना काहीतरी कुठून तरी राजकीय हालचालींना वेग आलेला होता. निवडणुकीच्या तोंडावर आपण होतो आणि त्यावेळेस VSI सारखी संस्था ही स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी स्थापन केलेली आहे. त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी मला घेतलं पाहिजे असा पवार साहेबांसहित अनेकांचा आग्रह होता, त्यांच्या कुटुंबातलं कोणाला तरी. मला घेतलं गेलं, काही कारणास्तव पहिल्या 2 मीटिंग जाता आल्या नाही आणि एक आपल्याला संधी दिली ना आपण मीटिंगला जात नाही असा संदेश जाऊ नये म्हणून त्या 3ऱ्या मीटिंगला मी त्या ठिकाणी गेलो. आणि मीटिंग झाल्यावर पवार साहेबांच्या लक्षात आलं की आपण काही विवेकशी बोललो नाही, संवाद साधला नाही. मग त्यांनी आवाज देऊन मला म्हणे की गाडीत बसा. आता ही त्यांची राजकीय हुशारी म्हणायचं किंवा त्यांनी चाचपणी करण्यासाठी मला बोलवलं, परंतु त्यांनी आपुलकीने सगळी विचारणा केली. कारखाना कसा चालू आहे, घरी सगळं काय चालू आहे, विपिनचं काय चाललं, असं सगळी चौकशी केली कौटुंबिक. आणि मी त्यांचे आभार मानले की कोल्हे साहेबांच्या पश्चात तुम्ही मला संधी दिली. परंतु गाडीतून उतरोस तर सगळ्या मीडियावर माझं त्या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज चालू होती. पण त्याच्यामुळं आमच्याही पक्षश्रेष्ठींनी काही त्याचा वेगळा अर्थ काढला नाही आणि पवार साहेबांनीही राजकीय काही त्याच्यामध्ये भाष्य किंवा काही केलं नाही. हे त्यांचा मोठेपणा आहे की तुला घेतो आणि मग आमच्याकडे असं काही त्यांनी अटी शर्ती घातल्या नाही. संस्था ही राजकारणापासून लांब ठेवली पाहिजे हे काही लोक काटक्षपणे पाळतात. सूडभावनेने सूडबुद्धीतून कुठल्याही संस्थेवर कारवाई झाली नाही पाहिजे, हे पण ही महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे. आपण एका विचारधारेने चालतो, तुम्ही म्हणता तसं की कुरघोड्यांचं राजकारण आहे, पण समोरनं होत नाही तसं, बॅकस्टॅबिंग होतं. अशा वेळी कोल्हे आक्रमक होणार आहेत का? जेव्हा पक्षातच नेते काही नेते आहेत ज्येष्ठ, त्यांच्या बाबतीत घडल्यानंतर पक्षश्रेष्ठी दखल घेतात त्याची आणि प्रसंगी म्हणजे पक्षश्रेष्ठींची की नक्की भारतीय जनता आणि ऐकून घेतात, ऐकून घेतलं जातं. भारतीय जनता पार्टीमध्ये महिला म्हणून काम करताना अतिशय देवेंद्र भाऊंनी आदराने सहकार्य केलं कायम, सन्मान केला कायम, आणि म्हणून मला नक्कीच त्या पक्षात काम करायला कायमच आवडतं. मला म्हणजे परत एकदा फडणवीसांचाही उल्लेख निघाला आणि परत एकदा की त्या म्हणाल्या तसं की ऐकून घेतलं जातं. मी अगदी स्पष्टपणे नाव घेऊन सांगते की म्हणजे विखेंचा जो काही विरोध आहे कोल्हेंना किंवा कोल्हे मोठे होऊ देण्याला जे काही असेल तुमच्यात राजकीय, तर अशा वेळी अर्थात तुम्ही तुमचं मत फडणवीसांकडे जाऊन मांडलं असणार, ते ऐकलं गेलं का आणि त्याची दखल ते घेतात का? निश्चितपणाने ज्यावेळेस वरिष्ठ पातळीवर अशा काही गोष्टी घडतात तर पक्षाकडं आपण कोणाला सांगणार, पक्षाकडं नोंद देणार. आणि आम्ही या मताचं आहोत की आपण आपली लाईन मोठी करावी, ना की दुसऱ्यांची पुसावी किंवा कमी करावी. त्याच्यामुळे ह्या प्रवासामध्ये जिथं जिथं चुकलं योग्य वेळी पक्षानेही कान टोचलेच असतील असा आमचा समज आहे. काही वेळेस समोरासमोरही झाल्याचे उदाहरणं आमच्याकडं आहे की पक्षाने तशी सूचना दिल्या, असं खपून घेतलं जाणार नाही. परंतु शेवटी अनावगाने म्हणा किंवा काही राजकीय कुरघोड्या होतातच आणि हा पार्ट अँड पार्सल आहे. आपण काय फार त्याच्यामध्ये जर आपण शिस्तीचं हे म्हटलं तर होणार नाही. राजकारणाचा भाग हे पूर्वीपासून चालू आलेलं राजकारणाचा भाग आहे. तुम्ही देणार तसं उत्तर वेळ आली तर? आता वेळ आली तर हे बघा, जो शेवटी राजकारणात आहे, एका हातात जरी
म्हणजे आपण काही संत म्हणून या ठिकाणी नाही आहोत. आणि म्हणून राजकारणामध्ये जर आपल्याला एवढा त्रास होत असला तरी प्रतिउत्तर हे नैसर्गिक आहे. तुमच्यावर जर हल्ला झाला तर तुम्ही डिफेंड किती दिवस करणार. प्रति हल्ला हा स्वाभाविक आहे, तो मनुष्याचा गुणच आहे. आणि त्याच्यामुळे तो योग्य वेळी योग्य पद्धतीने प्रतिकार करतो, तक्रार करतो, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी कार्यकर्त्यांसहित नेत्यांचाही उद्रेक होतो मग त्या प्रवृत्तीविरुद्ध. ही काही व्यक्तिगत लढाई नाही आहे, ही एक प्रवृत्तीविरुद्ध लढाई आहे. सहकारी संस्था ही काय कोणाची व्यक्तिगत नाही, त्याच्यानं हजारो प्रपंच चालतात. आणि एवढं असताना देखील आपल्याच मतदारसंघातला तो कारखाना आहे, तुम्ही कर्ज अडवणार, तुम्ही तिथं वेगवेगळ्या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करणार, तर हे कुठंतरी सुज्ञ नागरिक बघत असतात आणि ते योग्य माध्यमातून तेही त्याचा न्याय निवाडा करतात. जरी पक्षीय स्तरावर नाही झाला तरी राजकीय वेगवेगळ्या आखाड्यामध्ये त्याचा वेगवेगळा न्याय निवाडा होत असतो. ते कोल्हे साहेबांचा खूप मोठा वारसा आहे. म्हणजे अनेक ठिकाणी म्हणजे सहकाराचं वृक्षच ज्यांनी महाराष्ट्रामध्ये रोवला त्यामध्ये कोल्हे साहेबांचं नाव खूप मोठं आहे. आणि त्या काळामध्ये म्हणजे सुशिक्षित नेता, मला तुमच्या घरामधली खूप मोठी परंपरा आहे की 3 पिढ्यांची लोक ही सहकारात पण आहेत आणि अत्यंत सुशिक्षित नेता, ज्यांनी फक्त सहकार नाही तर त्यांना उद्योगांचंही महत्त्व कळलं, त्यांना अनेक गोष्टींचं महत्त्व कळलं. हे सगळं असताना म्हणजे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणं, ते काँग्रेस NCPचा त्यांचा प्रवास होता. आणि अशा वेळी त्या मनाने काँग्रेस NCPपेक्षा विचाराने खूप टोकाच्या असणाऱ्या भाजपमध्ये जाणं, हा निर्णय कसा घेतला गेला, तुम्ही काय विचार केलात? त्यावेळी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असा आग्रह सगळ्या नेत्यांचा, वरिष्ठांचा राज्य पातळीवरच्या होत होता की आमच्या तिकिटावर उभं राहावं. आणि कार्यकर्त्यांची मनस्थिती, परिस्थिती अशी होती की अनेक वर्ष प्रलंबित पाण्याचा प्रश्न काही आपला सुटला नाही. आपण तर राष्ट्रवादीत फाउंडर आहोत साहेब, आणि मग साहेबांनी मांडलेल्या काही प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि साहेबांचा पाणी हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न होता. शेती, शेतकरी जगला तर सगळं पुढचं आयुष्य आहे, जल हे तो कल आहे. म्हणून साहेब प्रसंगी खूप मोर्चे आंदोलनं करायचे. तर फारशी दखल काही प्रमाणात घेतली गेली नाही. आणि ते स्वतः सिनियर लीडर होते NCPमध्ये. मग कार्यकर्त्यांचा आग्रह असा झाला की साहेब इथं आपल्याला थांबायचंच नाही, आपले प्रश्न सुटत नाही आणि आपल्याला आता बदल केला पाहिजे. तर साहेब म्हटले बदल करणं थोडंसं अवघड होतं, विचारांचं तफावत दोन्ही पक्षांच्या. तर तरीसुद्धा कार्यकर्त्यांचा आग्रह, युवकांचा आग्रह याच्यामधून साहेब म्हटले प्रश्न जर सुटणार असतील, आणि मग पक्षश्रेष्ठींचे फोन तर येतच होते, शिवसेना भाजप युतीच तुटली होती आणि तेही वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवार शोधत होते. त्याच्यामध्ये त्यांनी कोल्हे साहेबांशी संपर्क साधला. कोल्हे साहेबांनी त्यांच्याकडे एकच शब्द घेतला की माझ्या मतदारसंघातले जे काही प्रलंबित प्रश्न आहे ते आपण गांभीर्याने घेणार असेल आणि त्याची दखल घेऊन ते सोडवणार असेल तर मला काही कार्यकर्त्यांना मी विश्वासात घेऊन, विचारात घेऊन मी निर्णय घेतो. आणि त्याच्यानंतर मग आमचे सगळे वेगवेगळ्या सगळे समाजाचे, जाती धर्माचे कार्यकर्ते, त्यांचे नेतृत्व करणारे जे काही प्रमुख कार्यकर्ते, सगळ्यांशी चर्चा केली. अगदी मुस्लिम कार्यकर्ते आमचे, त्यांनाही साहेबांनी बोलवून घेतलं आणि आपले असे असे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवायचे आहे आणि आपल्याला आता भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल. तर सगळ्यांनी साहेब तुम्ही जिथं आहात तिथं आम्ही आहोत असा विश्वास दाखवल्यानंतर साहेब त्या निर्णयाला हो म्हणाले. आता बहुतांशा प्रश्न, जसं शहराचा पिण्याचा प्रश्न होता, ताईंच्या नेतृत्वाखाली तो पूर्णत्वास गेला, परंतु परत त्याला राजकीय डावपेचात अडकला. अनेक आमचा जो काही सेस भरून काढायचा होता 10 वर्ष त्याच्या आधी असे आमदार लाभलेले होते की 3650 दिवसांमध्ये एकही प्रश्न सभागृहात न विचारलेला आमदार जर 288 मध्ये कोणी होते तर ते आमच्या तालुक्याचे आमदार होते. आणि त्यांना निवडून येण्यामध्ये म्हणजे प्रश्नच नव्हते का तुमच्या तालुक्यात? एकही प्रश्न, लोकप्रतिनिधी कशाला म्हणतो, ज्यांनी जाऊन प्रतिनिधित्व करायचं सभागृहामध्ये. पण दुर्दैवाने आजही रेकॉर्डला आहे की 10 वर्षात एकही प्रश्न न विचारणारा आमदार म्हणून आमच्या तालुक्यातला आमदार. ते तालुक्यातल्या जनतेने निवडून दिलं का नाही, तालुक्याबाहेरील शक्तींना असं वाटलं की इथं जर मौनी आमदार आलं तर आपल्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचं राजकारण, तालुक्याचं राजकारण सोयीस्कर होईल, ह्या अनुषंगाने त्यांनी ते डावपेचूतून केलेला तो निर्णय होता. परंतु ताई आमदार झाल्या झाल्या कुठलाही प्रशासकीय किंवा राजकीय अनुभव नसताना पहिल्याच दिवशी ताईंनी पहिल्याच सभागृहामध्ये
विधानमंडळाच्या तुम्ही ते पायऱ्या बघितल्या असेल, तिथं निळवंडे प्रश्न सुटावं म्हणून बोर्ड घेऊन ताईंनी विरोध केला, सभागृहात प्रश्न मांडला. अगदी माईकचं बटन कुठं हे शोधण्यापासून सुरुवात झाली, परंतु धडाकेबाज त्या ठिकाणी मांडणी केली, आग्रह धरला. आणि आनंद याचा आहे की 40-40, 50-50 वर्षापासून निळवंडे प्रश्न प्रलंबित होता. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचं 1 वर्षभरापूर्वी त्याचं उद्घाटन झालं. शिर्डी संस्थांच्या माध्यमातूनही तिथं पैसे देण्याचा प्रयत्न आदरणीय दादा ज्यावेळेस तिथं ट्रस्टी होते त्यांच्या माध्यमातून झालं. निधी आणण्यासाठी नंतरच्या काळातही प्रयत्न झाले. म्हणजे असे अनेक प्रश्न जे प्रलंबित होते, त्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे MSEBचे असतील, कॅनलचे, चाऱ्यांचे भूसंपादन, कॅनॉल होऊन एक्सप्रेस कॅनॉल होऊन आता 1 पिढी निघून गेली असेल, भूसंपादनाचे पैसे मिळालेले नाही. आमच्या एका गावातच 7-7.5 कोटी रुपये त्या शेतकऱ्यांना भूसंपादनाचे मिळाले आणि ते पेढे घेऊन यायचे, ते इथं घरी असमाधान व्यक्त करायचं. 40-40 वर्ष हद्दवाढीच्या फाईल पडून असता, तरी पण कोपरगावची हद्दवाढीची फाईल त्या ठिकाणी त्रिशंकू भाग होता. तो ग्रामपंचायतीतही नाही आणि शहरातही नाही, त्यांना कुठल्या सुविधा नाही, काहीच नाही. मग त्यांना शहरात समाविष्ट करून घेतला. आता तो वॉर्ड आमचा एक वाढला, त्याच्यामुळं टाउन प्लॅनिंगकडे गेला. 7ब म्हणून आमच्या शहरात प्रकार होता, ही जो पूर रेषेखाली किंवा हे, त्याच्यामुळं त्यांना लोन घेण्यापासून काहीच नियमित नव्हतं. तर तोही प्रश्न मार्गी लावला ना, शेकडो नाही हजारो घरं बिल्डिंग त्याच्यामध्ये आले आणि तो रेग्युलर झाला त्यांचा. असे अनेक प्रश्न त्या 5 वर्षात करता आले, परंतु तो बॅकलॉग जो होता 10 वर्षाचा तो भरता भरताच ते 5 वर्ष गेले. आणि मोठे प्रकल्प MIDCची फाईल मला आठवतं, आम्ही 10,000 युवकांच्या सह्या घेऊन ताईंच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस मंत्री महोदयांना भेटलो, त्यांनी सकारात्मक हे केलं. चंद्रकांत दादांना भेटलो की ही फाईल इकडं आली पाहिजे, पण पुढच्या आमदारकी गेली, ते समीकरण बिघडले, महायुती महाविकास आघाडी तयार झाल्या आणि ती मागं पडली. पण ज्यावेळेस वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्रातून दुसरीकडे गेलं, मीडियावाल्यांनी उचलून धरलं, तेव्हा पुन्हा उद्योग मंत्र्यांकडून फोन आला की माझ्या सहींचं ते पत्र होतं की तुम्ही असं एक प्रस्ताव दिलेला होता. मग मी सगळे 7-12 उतारे गोळा केले. म्हटलं शेतकऱ्याकडून 1ही एकर भूसंपादन न करता शेती महामंडळाची ही जागा आहे आणि तिला फक्त वर्ग करायची आहे उद्योग विभागाकडं. मग त्यावेळेस महसूल मंत्री विखे पाटील साहेब होते, त्यांच्याकडे त्यांनी संपर्क साधला आणि मग त्यांनी इथं आपल्याच तालुक्यात शेजारी आहे, जिल्हा तालुक्यात आहे, मग ती सोनेवाडी आमच्या मतदारसंघात निम्मे येते ती MIDC 500 एकरापैकी, निम्मी सावळीवीरमध्ये येते. तिला आता शिर्डी MIDC संबोधितलं जरी असलं तरी निम्मा आमच्याच याच्यामध्ये तिथं आहे. आणि तशा त्या MIDCचा उगम झाला. स्मार्ट सिटी येत होती ताईंच्या काळामध्ये रोजगाराच्या दृष्टिकोनातून, पण प्रचंड त्याच्यामध्ये राजकारण झालं, विरोध झाला. अगदी चांगल्या मीडिया चॅनलवर त्याच्यावर ताईंच्या विरोधकांनी रान पेटवलं. परंतु त्याचं नुकसान आज असं झालं आमचं की जवळपास 15-20 हजार नोकऱ्या आमच्या तालुक्यातून त्यामुळे गेल्या आणि डायरेक्ट इनडायरेक्ट 5-25 हजार लोकांचं त्याच्याने नुकसान झालं. शिर्डी कोपरगाव ट्विन सिटी झाली असती, आज ती वैजापूरला गेली स्मार्ट सिटी, परंतु त्याचं निश्चितपणाने नुकसान झालं. सत्तेत असतो तर कदाचित ते करता आलं असतं, ती तिथंच परत आणता आली असती, रोजगार ठेवता आला असता. या सगळ्या गोष्टी सत्ता गेल्याचं खंत आहे. अर्थातच त्याबद्दल आपण बोलतोच आहे, पण परत एकदा भाजपकडे मी येते. भाजपची जी लाईन आहे, म्हणजे मी का हा प्रश्न विचारला ताईंना की वैचारिकदृष्ट्या वेगळा आहे, कारण काँग्रेस आणि NCP कायम धार्मिक वादांच्या वेळी त्यांची एक भूमिका राहिली आणि भाजपची आता सध्याची भूमिका बघतोय आपण. तुम्हाला पटते का म्हणजे हिंदुत्ववादी भूमिका? सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे भाजपचं ब्रीद वाक्य आहे. परंतु एकीकडं बऱ्याच नेते मंडळी काय होतं, ते सोपा मार्ग बघता. 2 समाजात तेढ निर्माण केला, काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केलं का लोकप्रियतेसाठी आपल्याला टाळ्या मिळतात, मतं मिळतात. परंतु एक मात्र आम्ही काटक्षपणे पाळलं की 2019ला अनेकांनी सल्ला दिला की आपण MIM ला कॉल करा, आपण अमक्या पक्षाशी बोला, अमक्या समाजाचा उमेदवार उभा करा, आपल्याला मतं मिळणार नाही वगैरे. पण कोल्हे साहेबांपासून ताई असतील, दादा असतील, आम्ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं हे राहिलेलं आहे आणि विकासाचाच आधार ठेवायचा.
कारण की तात्पुरतं दोन समाजात तेढ निर्माण करून मतं मिळवता येतात, परंतु लॉंग टर्म विचार केला तर त्याचा हा तोटा असतो आणि इतिहास हा सगळ्या गोष्टींचा साक्षीदार असतो आणि त्याची नोंदही घेतली जाते. हे त्याच्यामुळं जातीय राजकारण हे कधी करायचं नाही हे ठरलेलं. सहकारात जरी आपल्याला आरक्षण नसलं म्हणजे व्हाईस चेअरमन चेअरमन, तरी देखील आम्ही आमच्या इथं मागासवर्गीय समाजाचे व्हाईस चेअरमन करून एक वेगळा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेत देखील उपनगराध्यक्ष आम्ही मुस्लिम समाजाचा भारतीय जनता पार्टीत असताना आम्ही केला. आणि पक्षाचंही धोरण आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास. त्याच्यामुळं त्या पद्धतीने आम्ही आणि तितक्याच हेरेरीने आम्ही आमच्याकडं गंगा आरती चालू केली. ही संस्कृती आपली टिकली पाहिजे, गोदावरी गंगा आरती. आम्ही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, दहीहंडी असेल तेही आम्ही तितक्याच उत्साहात कोपरगाव सुरू केले. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आम्ही केला, जेणेकरून सगळ्या समाजाचे विवाह सोहळा आम्ही एकाच मंडपात घेतो. आणि असे वेगळे वेगळे उपक्रम, धार्मिक कार्यक्रम देखील सातत्याने चालू असतात. ते भाजपचे शिबिरं वगैरे असतात, तुम्हालाही बोलवलं असेल ना, म्हणजे ते जे असे तरुणांसाठी वगैरे, तरुण नेत्यांसाठी शिबिरं वगैरे असतात, ते काय असतं? म्हणजे नाही, असं काही विशेष शिबिर नाही, पण शिस्तप्रिय पक्ष आहे की कामकाज कसं केलं पाहिजे. असं अगदी ताई आमदार झाल्या तर ताईंकडे अशी एक जबाबदारी होती की जिल्ह्यातील सगळ्या आमदारांची अटेंडन्स तुम्ही घ्यायची सभागृहात. ताईंचं अटेंडन्स बघितलं तर 99% अटेंडन्स होतं 5 वर्षाचं. बापरे. आणि त्याच्या आधीच्या 10 वर्षाचे आमदार होते ते 3% सुद्धा त्यांचं अटेंडन्स नाही. सांगा ना आम्हाला जरा. भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये मी जेव्हा नवीन गेले तर अभ्यास वर्ग हा एक प्रकार असायचा. म्हणजे आम्हाला रामभाऊ माळगीमध्ये प्रशिक्षणं दिली जायची आमदारांना. आमदारांच्या पीएनना सुद्धा प्रशिक्षणं दिली जायची की पीएननी कशा पद्धतीने लोकांशी व्यवहार केला पाहिजे, कामकाजाचा पाठपुरावा कसा केला पाहिजे. तर अशा पद्धतीने चांगली ट्रेनिंग असायची ना. अगदी ते म्हणजे वही आणि पेन घेऊन त्या टिप्पणी काढणं असेल, त्याचा फॉलोअप घेणं, असं प्रॉपर आम्हाला सांगितलं जायचं. तर मला अतिशय ते आवडलं, कारण सगळेच आमदार काही जुने नाही, नवखे आमदार होते, प्रत्येकाला शिकायचं होतं. तर त्या अभ्यासवर्गांचा सुद्धा खूप उपयोग झाला आम्हाला. आपण राजकारणाबद्दल बोलतोच आहे, पण आम्हाला थोडंसं विवेक कोल्हेंबद्दल पण जाणून घ्यायचं. तर हे जे काही ड्रेसिंग सेन्स आहे, म्हणजे नॉर्मली व्हाईट शर्ट आणि अशी टिपिकल राजकारणी, म्हणजे कलरफुल कपडे का नाही घालत असं वाटतं? नाही, तसं काही नाही. एक आयडेंटिफिकेशन असतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो. आणि एक आज नुसतं राजकारणच नाही, आपण कॉर्पोरेटचा जरी विचार केला, मार्क झकरबर्ग सारखा जो फेसबुकचा फाउंडर आहे तो फक्त ग्रे टी शर्ट घालतो. ओके. आणि त्याच्या मागे वेगवेगळी कारणं असतात. कारण त्याचं म्हणणं असं आहे की अनेक निर्णय दिवसभरात घ्यावा लागतात, अनेक हे, आणि त्याच्यामध्ये अजून एक निर्णय की शर्ट कोणता घालायचा, हा नको भर नको, म्हणून मग आम्ही एक त्यांनी तसं ठरवलेलं आहे. आणि राजकारणी एक वर्षानुवर्ष त्या पद्धतीचं प्रथा चालू आहे. आणि स्वाभाविकदृष्ट्या मला कोल्हापुरी चप्पल असेल किंवा हे आवडीचं आहे आणि मिनिमलिस्टिक राहायला पाहिजे. ते हेडेक नको, डझनभर कपडे शिवून पाठव असा निरोप दिला का शर्ट येऊन जातात. ते सिलेक्शन डझनभर करायचं म्हटलं का त्याला 3, 4, 5 तास जातील. अगदी मी रेणुकाला पाहायला गेलो तेव्हा मी सांगितलं हे 365 दिवसापैकी 300 दिवस मी हे कपडे घालतो, हे मी तिनं काटकशपणे सांगितलं. आता ते राजकारणाची, आणि ज्यावेळेस सण असतात, काही विशेष कोपरगाव शहरामध्ये समजा आम्ही दहीहंडी घेतली किंवा काही गंगा आरती घेतली, सामुदायिक विवाह सोहळा असला, तर त्यावेळेस मग त्या पद्धतीने कुर्ता असेल, कलरफुल कपडे घातले जातात. कंटाळवाणा थोडा अजिबात वाटत की व्हाईट व्हाईट व्हाईट, अजिबात नाही. ताई बघा, ताई असे कलरफुल छान छान साड्या घालू शकतात त्यांच्या आवडीच्या. बेसिकली हा सगळा मुद्दा आहे. पण तुम्ही म्हणाल मिनिमलिस्टिक, कुठला फोन वापरता? म्हणजे नाही, मी 5 वर्ष, हाच त्याच्या आधीचा 5 वर्ष तो होता. आयफोन आहे का काय? नाही, आयफोन नाहीये हा. माझ्या मते हा कोणता फोन आहे आता मी विचारलो, पण OnePlus फोन असेल. संपूर्ण सिरीज मधला हा पहिला नेता आहे जो आयफोन नाही वापरत. नाही. सो हा 5 वर्ष सॅमसंगचा आहे हा फोन, सॉरी S24 आहे. याच्या आधी OnePlus 5 होता माझ्याकडे. तो मला लग्नामध्ये मी घेतला होता लग्नाच्या वेळेस तो. आणि त्याच्यामध्ये 10,000 नंबर आहे मात्र. नाही, आयफोन नाही वापरत.
मध्यंतरी निवडणुकीच्या काळामध्ये फक्त फेस टाईम काही नेते मंडळी वरिष्ठांशी बोलायचं असलं का फेस टाईमचा वापर करता. त्यावेळेस लहान भावानी मला त्याचा जुना आयफोन दिला होता. तो मग फक्त फेस टाईम पुरती तो आयफोन तेव्हा वापरतो मी. आणि एकच फोन वापरतो. याच्यातच 10,000 नंबर आहे. अनेकदा तक्रार असते की फोन उचलले जात नाही कारण की कॉल सेंटर सारखा तो वाजत असतो बऱ्याचदा. पण मग असं काही स्पेसिफिक ब्रँड घड्याळासाठी चप्पलसाठी की नाही नाही, हे घड्याळ मला गिफ्ट आलेलं आहे. दुसरंही एक घड्याळ आहे ते बहिणीने गिफ्ट दिलेलं आहे. साधी राहा. आजोबांचंही म्हणणं होतं की थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली. ते सुद्धा त्यांनी जेव्हा US मधून शिक्षण पूर्ण केलं, स्वित्झर्लंडला त्यांनी त्यांची घड्याळाची फॅक्टरी टाकली आणि त्यांच्या आजोबांनी इकडे बोलून येतं तुला शिकायला कशासाठी पाठवलं. तर त्यांचे तेव्हाचे फोटो सूट बूट मधले आहे. इकडं आले आणि ते एक टांगी धोतर घालायला लागले आणि मग इथली वेशभूषा सर्वसामान्यांमध्ये राहून त्यांचे प्रश्न आणि म्हणून ते असं लक्झरी अशी लहानपणापासून त्यांनी कधी पाहिली नाही. इवन घर बांधताना सुद्धा त्यांचं म्हणायचं ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यातून उत्पन्न नाहीये, ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे साधी विचारसरणी म्हणजे राहणीमान आणि उच्च विचारसरणी असं त्यांचा एक मंत्रच होता. ताई घरात पण एक आपले एक घरामध्ये प्रत्येक घराची एक संस्कृती असते. तुमच्या घरात पण म्हणजे असं साधंच जेवण किंवा अशा काही गोष्टी सिंपल होतात काय? कारण आमच्या सासूबाई ज्या आहेत त्या कर्मवीर काकासाहेब वाघ यांची मुलगी. बरं. आणि त्यांनी पण घरात खूप येणारा जाणाऱ्यांचं आदळ बघितलेलं आहे असं सगळं. आणि त्या कुटुंबाच्या आमच्या हेड होत्या. म्हणजे साहेब सतत बाहेर असायचे, सतत एवढं सगळं उभं राहिलं ते फुकट नाही. त्यांनी खूप वेळ दिला. म्हणजे ते परिवाराचे कमी आणि समाजाचे जास्त होते. समर्पित आयुष्य होतं. आणि त्यानंतर पाठीमागे माईंनी खंबीरपणे म्हणजे त्या तर स्वतःसाठी जगल्याच नाही, परिवार सांभाळत सांभाळत सगळा एकत्र रोज 50-100 लोक ते तर येत होते, पण त्या स्वतः खूप साध्या राहिल्या. आणि खूप परिवार सांभाळण्याची एक मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. मुलं तर सांभाळली पाहिजे, निर्व्यसनी राहिले पाहिजे, नातवांची लग्न, सुनांना काही आपला जो वारसा आहे विचारांचा म्हणजे पूजा पाठ असेल, रांगोळी काढणं असेल, पूजा कुळाचार असतील, सगळं माईंकडून आमच्याकडे आलं ते. आणि माईंनी ते खूप चांगल्या पद्धतीने, आजही माईंचा रिस्पेक्ट आमच्या फॅमिलीनं तितकाच आहे. त्यावेळेस आईला लग्नानंतर माईंनी शिकवलं सगळ्यांना, आम्हाला सगळ्या, आम्ही तिघी जावा ग्रॅज्युएट आणि आमच्या ज्या सुना आहेत त्यांना पुढचं एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यांनाच माईंनी परवानगी दिल्यामुळे माई सगळ्याच शिकल्या. म्हणजे कोणी BA असेल तर MA झालं. मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यावेळी. परंतु ज्या बाकीच्या आमच्या ज्या पुतण्यांच्या मिसेस आहेत त्यांनी एकीने BE होती तिने ME केलं, दुसरीने PhD केलं म्हणालींनी, आणि रेणुकांनी BTech केल्यानंतर MBA केलं. तर माईंचं शिक्षणावर भर होता. शिक्षण हे आलंच पाहिजे, पण परिवार आणि प्रपंचालाही दुर्लक्षित करता कामा नये म्हणून माईंचा तो संस्कार आमच्यावर आजही आहे. मी आजही दिवाळी जसं सगळ्या घरांमध्ये गृहिणी सगळ्या दिवाळी दसरा आवरून आवरतात घर, तशी मी सुद्धा माझं स्वयंपाकघर, ते भांडे घासणं, डबे वगैरे घासून सगळं छान करते, कुरड्या पापडापासून. आम्ही नाही म्हटलं तरी मला शेती बघायला, गुरं ढोरं, मग अगदी म्हणजे पोळा सण असेल तर मी स्वतः गाई गुरं धुणं असेल, ते रंगवणं असेल, इथपर्यंत काम करायला आवडतं. आधी घरापुरती फराळ करायची. आता करोनामध्ये त्यांना एक विचार आला की आपल्याला जवळपास 500 लोक आपल्या तालुक्यातील करोनामध्ये देवाज्ञा झाली आणि मग त्यांच्या घरी दिवाळीने ताई त्या करोनामधून वाचल्या होत्या. अशा क्षणापर्यंत की 24 दिवस त्या हॉस्पिटलला ICUत होत्या. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण सुखरूप आलो इथपर्यंत ठीक आहे, पण जे नाही आले, कोणाचा मुलगा जाताना पाहिला त्या ICUतून, कोणाचे वडील, कोणाची आई, कोणाची बहीण, मग एक की जेवढे सगळे गेले सगळ्यांसाठी फराळ करा. आपली जरी दिवाळी काही नसली तर मग आम्ही त्यांच्यासाठी फराळ केला. आणि मग तेव्हापासून ताईंनी स्वतः त्या फराळ कार्य म्हणजे बनवण्यामध्ये पुढाकार घेतला. पॅकिंग करणं, हे करणं, आणि मग आमच्या यंत्रणेमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. तर तेव्हा जी प्रथा चालू झाली, आता गेल्या 3-4 वर्षामध्ये जे कोणी वर्षभरामध्ये जे ती दिवाळी होत नाही तिथं फराळ आपलं आपण पोच करतो. तुम्हाला काय आवडतं आईच्या हातचं? फराळातलं काय आवडतं आईच्या हातचं? नाही, सगळं मी तसा खवय्यच आहोत, पण मग आता अलीकडच्या काळामध्ये कमी झाले चॉईसेस. पण आईच्या हातचं सगळ्याच जेवण छान असतं.
तरी काहीतरी असतं ना एक स्पेसिफिक, असं काय आई करते की जे आवडतं? चकली आम्ही लहानपणापासून ते मदत करायचो ना बनवायला. चकली अच्छा. असेल, कुरडया असेल, जॉईंट त्याच्यामुळे फॅमिली असल्यामुळं बरोबर. काकींच्या हातचं वेगळं आवडतं त्याला, आंटींच्या हातचं आमच्या वेगळं आवडतं. आमच्या तिघी जावांच्या म्हणजे ही मुलं वाढली ती फक्त आईने नाही सांभाळली असं म्हटलं तरी त्यांच्या काकीने तितकंच सांभाळलं, आंटींनी. म्हणजे सगळ्यांच्या बरोबर राहिल्यामुळं एक असं माझं आणि मी असा स्वभाव नाही आहे मुलांचा. आणि विशेषतः विवेक भैयांचं म्हणाल तर कोरोनामध्ये त्यांनी कोविड सेंटर जे सुरू केलं होतं, तर स्वतः देवेंद्र भाऊ आले होते त्याच्या ओपनिंगला. तर अतिशय चांगली सोय सगळ्या, ज्या इतकं संकटात होते सगळे, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांवर जे संकट किंवा आमच्या जी कोपरगाव मतदारसंघ आजूबाजूच्या सगळ्या लोकांवर जे संकट होतं, कुठं ॲडमिट होतं, कुठं आपण क्वारंटाईन व्हायचं, घरात सुद्धा अशी वेगळी वागणूक दिली जायची. तर खूप सगळं ऑक्सिजन बेड तातडीने उभे करणं, मला वाटतं ते जंगली महाराज आश्रममध्ये सगळी ही व्यवस्था तिथल्या त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी आपण सगळी छान व्यवस्था उभी केली, कल्चरल प्रोग्राम, जेवणाची छान व्यवस्था. तर खूप चांगलं काम त्यांनी त्यावेळी कोरोनाच्या काळात केलं, ते उल्लेखनीय. म्हणजे आईकडनं कौतुक होतंय बघा. नाही नाही, म्हणजे मग स्वतःचा जीव म्हणजे धोक्यात इतकं घालून, मनापासून ऑन कॅमेरा त्या बोलतायत, म्हणजे त्या नाही, काळात त्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून तो तिथं हजर होत होता. आणि त्यांना माहित होतं विवेक भाईंना, आपण गेलो तर आपले सहकारी तिथे येतील. त्यांचं संजीवनी युवा प्रतिष्ठान, युवक खूप चांगलं काम करतात सगळे, अगदी म्हणजे सांगायला हरकत नाही. आमच्याकडे जर कोरोनामध्ये एखादं पेशंट गेलं असेल तर त्याला अग्निडाग देण्यापर्यंतच्या व्यवस्था होत्या. घरचं कोणी अग्निडाग द्यायला नसेल स्मशानभूमीत तर त्याच्यासाठी सुद्धा व्यवस्था उभ्या केल्या होत्या. म्हणजे त्यांच्या घरच्यांना सांभाळणं, त्यांना डबे देणं, त्यांची काळजी घेणं, असं खूप चांगलं काम कोरोनात झालं. आणि ते म्हणजे आईला माहीत होतं हा थांबणार नाही, कारण कार्यकर्ते सगळं हे, त्याच्यामुळे आम्ही खूप सगळ्यांनी त्यावेळेस धावपळ केली. आणि विशेषतः त्यावेळेस देवाभाऊ सुद्धा थांबले नाही. हां हां ते संबंध महाराष्ट्रभर कोरोनाच्या सगळ्या फिरत कुठे होते, कुठे व्यवस्था आहे, त्यावेळेस तर ते मुख्यमंत्री नव्हते, पण ते थांबले नाही. आणि असं नेतृत्व, असे राजकीय गॉडफादर आपल्याला असले की ज्यांच्यामध्ये प्रचंड सहनशीलता आहे. म्हणजे देवाभाऊंकडून शिकावं, सहनशीलता काय असावी, पेशन्स किती ठेवायची, कोणी टीका करू, टिप्पणी करू, काहीही कट करू राजकीय, ते हालत नाही. आणि दूरदृष्टीचं नेतृत्व आहे, तर एक चांगलं प्रभावी नेतृत्व. 14 ते 19च्या काळात, म्हणजे हो. त्यांच्या पहिल्या टर्म मध्ये तुम्ही मी खरं तर होते, आमदार होते. हां. त्यांची पहिली टर्म, तुमची पहिली टर्म. पहिली term. कसं हे होतं, म्हणजे सपोर्ट कसा होता? 24 तास काम करताना मी पाहिलं त्यांना. फोन वगैरे घेतात का ते, म्हणजे कधीही केलं तरी हो, असं घेतात ना, बऱ्यापैकी? पीएनच्या माध्यमातूनच बोलणं होतं, कधी मीटिंग्स असतात, काय असतं. पण लेडीजला राजकारणात काम करताना रिस्पेक्ट देणं काय असतं ते देवाभाऊंनी दिलं. काही सेफ वाटतं राजकारणात महिला म्हणून? बस आपण थोडंसं खंबीर राहावं लागतं इतकंच. परंतु हे राजकीय कुरघोड्या ज्या होतात त्या महिलांभोवती होतात, हे दुर्दैव आहे. म्हणजे ऍक्च्युली महिलांकडून फार काही असं राजनीतीकडे त्या लक्ष नाही देत. त्या आपलं कामाशी काम करणं, कुठेतरी प्रश्न सुटला की त्याचा आनंद होणं, त्याच्यासाठी जीव काढून पळणं, पाठपुरावा करणं. आणि ज्यावेळी राजकीय कुरघोड्यांचं बळी होतो त्यावेळी मात्र असं वाटतं काही माणसं नावानी मोठी आहे, मनानी मोठी नाही आहेत. आणि काही माणसं साधे साधे कार्यकर्ते भेटतात, अगदी ग्रामीण भागात सुद्धा एकदम गरीब साधा कार्यकर्ता असतो, तो फार मनाने मोठा असतो. म्हणजे असं सगळ्या लोकांमध्ये काम करताना अशी वेगवेगळी माणसं भेटतात. आपल्या आईला, म्हणजे प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी पण ते नातं इतकं पहिलं जगातलं आपलं नातं आहे ना जन्माला आल्यानंतर. सो आईला जेव्हा आपल्या कचाट्यात पकडलं जातं किंवा एक असतं ना की तिच्या भोवती राजकीय सगळं रान पेटवलं जातं, काय मुलगा म्हणून काय बघता त्याच्याकडे? नाही, मुलगा म्हणून बघण्यापेक्षा म्हणजे आपण डोळ्यांनी काम पाहिलेलं असतं. सकाळी मुंबईला थांबायचं नाही, मुक्काम करायचं नाही. मग म्हणा आपण म्हणतो थांबून घ्या तिथं, नाही, सकाळी 5ला इथून डब्बा घेऊन दुपारचं निघायचं, तिकडं जायचं, मंत्रालयात दिवसभर काम करायचं, लिफ्ट बंद असली तर पायऱ्यांनी पळत जायचं वरती. अधिकारी म्हणायचे ते PNला सांगायचं की ते आमदारांना इकडे घेऊन येऊ नका आमच्या डेस्कवर, तुम्ही सांगा आमच्यावर एवढं प्रेशर टाकू नका. हे जवळून पाहिलेलं आहे. 2-4 वेळेस जाण्याचा योग आला. म्हटलं आपण आता काही एवढं, आणि परत त्याच दिवशी सगळं काम आटपून घरी यायचं आणि घरी येतानाही मग बाकीच्या सगळ्या फोन हे ते करायचं. आणि मग स्वाभाविक कोणी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर एवढं काम करून जेव्हा पराभवाला सामोरं जावं लागतं तर स्वाभाविक नैराश्य किंवा एक थोडंसं हे येतं. आणि मग असंही नाही की ज्यांनी सगळ्या कुरघोड्या केल्या त्यांच्याशी संवाद साधला नव्हता.
आदरणीय दादांनी तसं स्पष्टीकरण दिलं होतं की मी आता राजकारणामध्ये थोडंसं अलिप्त झालो आहे, ताई राजकारण बघताय, त्याच्यामुळे आता जुनं काय असेल राजकीय समजा कुरघोड्या ते आपण इथं मिटून घेऊया आणि त्याच्या पश्चात मग नव्याने हे करणं. तर कुठंतरी मग तो राजकारणाचा भाग आहे असं लक्षात येतं. वस्तुस्थितीचा चटका आपल्याला बसतो की तुमचा हेतू जरी काम करायचा असेल मग एकतर तुम्ही पण ते तशा पद्धतीने सावध राहूनच पावलं उचलले पाहिजे. आणि माझ्या भोवती खूप स्ट्रॉंग लेडीजनी मी माझ्या आई असणार, माझ्या आजी असतील, आई म्हटल्याप्रमाणे आमच्या सगळ्या काकी आहे, आमच्या आंटी आहे, ह्या किंवा आत्या असतील, ह्या सगळ्या एकदम प्रभावी पणाने काम करताना मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं तसं अपब्रिंगिंग एकदम स्ट्रॉंग हेडेड म्हणूनच झालेली आहे. किती अडचणी आल्या तरी काही हे नाही. मुळात मला हॉस्टेलला टाकलं होतं, तो निर्णय आईने घेतला आणि तो निर्णायक राहिला. BK बिर्ला सेंटर फॉर एज्युकेशन बिर्लांची स्कूल होती. महाराष्ट्रातले 7-8च मुलं असतील, बाकी सगळे देशभरातून होतो. तळेगावच्या इथं आहे, पुण्याच्या जवळ. आणि कितवी ते कितवी? मी 3री ते 10वी पर्यंत होतो. 11वी-12वी फर्ग्युसन आणि नंतर इंजिनिअरिंगला नाशिकला होतो. म्हणजे त्यामुळं जडणघडण होण्यासाठी दृष्टिकोन तिथून थोडासा मिळाला. सुट्ट्यांमध्ये येत असाल घरी? हो, सुट्ट्यांमध्ये इथं येणार. आजही आमच्याकडे नियम आहे. आम्ही जवळजवळ फॅमिलीतले 30-35 मेंबर सगळे, म्हणजे बिपिन दादा त्यांचे भाऊ मुंबईला असतात ते, पण सणवार आणि सगळ्याला आम्ही सोबत असतो सगळेजण. एक सगळं कुटुंब एकत्र असतं. काल माझ्या मुलीचा वाढदिवस होता, आम्ही सगळे एकत्र जेवायला सगळं गेलो. एकत्र येतं आणि खूप समाधान आहे. सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान आहे. आणि याला हे सगळं क्रेडिट माईंना, माईंनी विशेषतः हे सगळं बांधून ठेवलं साहेबांच्या नंतर सुद्धा. त्यामुळे माईंप्रती आम्हाला एक वेगळा रिस्पेक्ट आहे सगळ्यांना. जेवणाचा काही पॅटर्न पाळता का? जेवणाचं तितकंसं लक्ष देणं जात नाही. आईकडून ती कायमची एक तक्रार असती, माईंकडून आमच्या हे असतं. मी अनेकदा म्हणतो मला 2 आईंचं हे लाभतं, एक आईंचं आणि एक आमच्या माईंचं. त्याच्यामुळं त्यांच्याकडून सततची ती तक्रार आहे की वेळेवर जेवत नाही, वेळेवर हे. पण वय माझ्या बाजूला असल्यामुळं मी ते थोडंसं लेव्हरेज घेतो. पण मग म्हणजे दिवसात 2दा जेवता, किती अंतराने किंवा काय नाश्ता? नाही, जेवतो 2दा, सकाळ संध्याकाळ जेवण होतं. जेवायची एवढी काळजी नाही स्वतःची घेत. आणि कामात एकदा लागल्यानंतर जेवण बिवण सगळं विसरूनच. चहा होतात का? किती होतात का? काय नाही? चहा मी वडिलांना डायबिटीस झाल्यापासून माझ्या लक्षात आलं की ते चहा प्यायचे पूर्वी. दिवसभर कार्यकर्ता आला का चहा, दुसरा आला का चहा, गावात गेला चहा, तेही थोडा थोडा घ्यायचा. आणि मग असं कळत न कळत इतकी साखर होती दिवसभरात. मग हॉस्टेलला असल्यामुळे चहा नव्हता. नंतर ती चहाची सवय लागली नाही. ग्रीन टी वगैरे असं काहीतरी काढा वगैरे मागायचा, अगदीच नाही तर कोरा चहा सांगायचा. आणि त्याच्यातूनच म्हणजे पण ते चहा होतात मग भरपूर तसे ग्रीन टी वगैरे. तब्येतीची काळजी. तुम्ही काय करता? नाही, मी घरचं खाणं खाते. म्हणजे मी आमदार निवासला सुद्धा स्वतःच स्वयंपाक करूनच जेवण करूनच जायचे. किती वाजता म्हणजे पहाटे ते म्हणाले तसं? तिथं थांबायचं झालं तरी तिथं जेवण स्वतः बनवायचं. मी आजही डबा घेऊनच गाडीतच खाते, उशीर झाला तरी पण किंवा थांबून पण घरचंच जेवते कायम. आणि मला जीव घालायला पण खूप आवडतं. खूप सगळे किती आजही 60-70 लोकांचं स्वयंपाक म्हटलं तर मी छान करू शकते. मला पहिल्यापासून कसं साहेबांच्याकडे जेवढे कार्यकर्ते यायचे तर जवळजवळ एका वेळी कधी 50-60-70 चहा तेवढ्यांना करावं लागायचं. म्हणून चहा करता करता ते कधी त्या क्षेत्रात गेले आणि कधी मलाही कळलं नाही. पण मग रेसिपी वगैरे अशा करून बघता? म्हणजे आवडतं? हो, आवडतं ते करायला. कुठल्याही गोष्टी. आईच्या माहेरी तिकडं पण हे होते ना, आईचे मामा विखे. आईचे कुठले विखे? नाही, आमच्या आजोबा हे सगळे राजकारणात थोडंसं सगळ्यांचा टच असलेले. माझे वडील प्रवरा शुगर फॅक्टरीचे चेअरमन होते. नामदार विखे पाटील ज्यावेळी कॉलेजला होते तेव्हा वडील, आमच्या वडिलांनी संपतराव कडू पाटील त्यांनी पद्मश्री विखे पाटलांच्या बरोबर पण काम केलं, बाळासाहेब विखे पाटलांच्या बरोबर पण काम केलं आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या बरोबरही काम केलं. तिन्ही पिढ्यांसोबत काम केलं. ते गोल्ड मेडलिस्ट लॉयर होते. त्या काळात एक शेतकऱ्याचा मुलगा एवढा चांगला शिकलेला म्हटल्यावर बाळासाहेब विखे पाटलांनी सोबत घेतलं काम करण्यासाठी. सगळं प्रवरा एज्युकेशन असेल, प्रवरा पेपर मिल असेल, प्रवरा शुगर फॅक्टरी. तुम्ही तर खूप जवळून तिकडचं अतिशय प्रामाणिकपणे माझ्या वडिलांनी काम केलं आणि त्यांच्या काळात जास्ती चांगल्या इफिशियन्सीने प्रवरा शुगर फॅक्टरी चालवली म्हणून त्यांना गोल्ड मेडल दिलेलं
आजही मला पुरस्कार. वडिलांचा गोल्ड मेडल, सेंट्रल गव्हर्नमेंटनी गोल्ड मेडल दिल्याचा फोटो आजही आहे तुमच्याकडे. आणि मग तरी म्हणजे परत की त्याच कुटुंबाच्या विरोधात म्हणून राजकारण मामा करण्याची भाचीचं नातं तसं म्हटलं तसं जातं ना. चालतं, तो त्यांचा स्वभाव, तो ते त्यांचं कर्म. मला कोणाविषयी आकाश रागही नाही. राजकारणाचा भाग म्हणून सगळे स्टेप्स प्रत्येकाच्या असतात आणि देवाने काय कमी दिलंय असं मी मानते. मुलं दिदी चांगली एवढी सोन्यासारखी सगळे काम करतायत, समाजाला वाहून घेतलंय सगळ्यांनी, मी समाधानी आहे. आणि माझा मुळात आवडीचा विषय की महिलांना स्वाभिमानाने जगता यावं, स्वावलंबी आयुष्य जगता यावं, स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहाव्यात आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू मला पुसता यावे. आणि मी त्यांना शिकवत आले की आपल्याला रडायचं नाही, लढायचंय, असं शिकवत शिकवत मी घडत गेली. आता अमित शहा येऊन गेले, एक मोठा प्रकल्प आणि सहकार क्षेत्र ज्यामध्ये फार तरुण सध्याच्या काळात दिसत नाही, असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये उतरलात आणि काम केलं. देशामधला पहिला सहकार तत्वावरचा CNGचा प्रकल्प, इतका मोठा प्रकल्प उभारला. पण आता पुढे नेमकं त्याचं काय होणार, त्याचा कसा उपयोग होणार? नाही, स्वाभाविकदृष्ट्या आमचा संजीवनीचा जर प्रवास बघितला तर 90च्या दशकात सर्वाधिक बाय प्रोडक्ट असलेली साखर कारखाना म्हणून स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संबंध भारतामध्ये पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यावेळेस ॲसिटिक ॲसिड, इथाइल ॲसिटेट, ॲसिटिक अनहायड्राइड, आयबोप्रोफिन, ट्रायमिथोप्रिम, सल्फामेथॉक्झॉल हे नावं घ्यायला सुद्धा अवघड जात आहे मला आता. असे प्रोडक्ट्स आम्ही बनवत होतो आणि ते एक्सपोर्ट होत होते. आज जे आत्मनिर्भर भारत, स्वदेशीचा नारा पंतप्रधानांनी दिला आहे, त्याच अनुषंगाने त्यावेळेस जात होते. परंतु धोरण सरकारने घेतलं त्यावेळेसच्या आणि चायनामधून इम्पोर्ट चालू झालं आणि त्याच्यामुळे हे सगळे प्लांट आमचे बंद झाले. परंतु आम्ही कोणालाही त्यावेळेस काढलं नाही, नोकरीवरून ठेवले. आणि अलीकडच्या काळात जेव्हा आत्मनिर्भरचा नारा दिला गेला तेव्हा परत आम्ही हे सगळे प्लांट्स नव्याने सुरू करण्याचं ठरवलं. आदरणीय विपिनदादांनी पुढाकार घेतला. साहेबही त्यावेळेस होते आत्मनिर्भर. आम्ही R&D लॅब्स 2 उघडल्या आणि देशातील पहिला ज्यूस टू इथेनॉलचा प्रयोग आमच्या इकडे झालेला होता, तो यशस्वी केलेला होता. त्याच्यानंतर आम्ही इंडिजिनियसली पॅरासिटामॉल बनवलं. API पॅरासिटामॉलचं जे एक घटक आहे PAP, ते चायनावरून येत होतं. 250 रुपयाचं आपलं API 1300 पर्यंत गेलं. म्हणजे जे 100 कोटी लोकांना टीका दिला गेला आणि त्याच्यानंतर ज्या 2 पॅरासिटामॉल दिल्या गेल्या त्याच्यामधलं घटकसुद्धा इम्पोर्ट होत होतं. मग आम्ही इंडिजिनियसली आमच्या लेवलला ते बनवलं. प्रोजेक्ट कॉस्ट खूप असल्यामुळे आम्ही तो होल्ड ठेवलेला आहे. मग अजून काय नव्याने करू शकतो, तर मग आम्ही CBGकडे वळालो. CNGचं ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स G20ची चेअर जेव्हा आपल्या इंडियाला मिळाली त्यावेळेस मोदीजींनी अनाऊन्स केलं. मग सोलार, विंड एनर्जी ह्या सगळ्या बायोफ्युएल्समध्ये काम व्हायला लागलं आणि त्या अनुषंगानेच हा CBG आहे की आपण आयात करतो पेट्रोलियम, क्रूड, LPG मोठ्या प्रमाणात, हजारो कोटी त्याच्यात जातात. मग आम्ही याच्यातून CNG करायचं ठरवलं आणि NCDCकडून देवेंद्रजींच्या सहकार्याने, अमित भाईंच्या सहकार्याने आम्हाला त्याच्यासाठी कर्ज मिळालं. आम्ही तो प्रकल्प उभा केला आणि मोठ्या प्रमाणात त्या प्रकल्पाचं परकीय चलन वाचवण्यामध्ये तर मदत होणारच आहे, परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न अधिकचा भाव देण्यासाठी देखील त्याची मदत होणार आहे. आणि तो एक दिशादर्शक ठरल्यामुळं अमित भाईंनी तोंड भरून कौतुक केलं. अगदी त्यांच्या मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला त्याचं सगळं तयार करून प्रेझेंटेशन पाठवायला लावलेलं आहे आणि त्याचं धोरण आता ते राज्यभर देशभर राबवणार आहे. कुठंतरी आपल्याला युवक म्हणून ते करता आलं याचाही मला आनंद आहेच. आणि सहकाराला दिशा देण्याचं काम जे पूर्वी संजीवनी करत होतं ते पुन्हा माझ्या हातून घडतंय याचाही मला आनंद आहे. आणि त्याच्याने निश्चितपणाने मोठा सहकारात अडचणीत असलेले कारखाने बाहेर निघण्यासाठी मदत होणार आहे. मला त्या कार्यक्रमानंतर अनेक महाराष्ट्रातले चेअरमन्स, MD सगळ्यांचे फोन आले. त्या पद्धतीने आम्ही मार्गदर्शनही करतोय. अगदी 2-4 कारखाने भेट देऊनही गेले, त्यामध्ये प्रवारा कारखाना देखील एक होता. आम्ही मनमोकळेपणाने त्यांना सगळा तो प्लांट दाखवला. दादांनी सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांना मार्गदर्शन केलं. म्हणजे सहकार हा काही ग्रामीण भागाचा कणा आहे आणि तो पुन्हा जर सक्षम झाला तर महाराष्ट्र सक्षम होण्यास त्याची मदत होणार आहे. आणि मला वाटतं की युवकांनी हे काम हातात घेणं हे जास्त आशादायी आहे पुढच्या काळात. निश्चितपणाने बहुतांश सहकारी कारखान्यांचे चेअरमन हे आता युवक आणि तिसरी पिढी आलेली आहे.
आणि जर आम्ही त्याला दिशा देऊ शकलो नाही तर मग ते कुठंतरी सहकार अजून अडचणीत जाईल. 100 कारखाने बंद झाले सहकारी तत्वावरचे, तर कुठंतरी अडचणीच्या काळात तो सहकार ताब्यात आलेला आहे हेही तितकंच खरं आहे. परंतु शासकीय धोरणांमुळं तो अडचणीतून बाहेर काढण्याचं देखील त्याच्यामध्ये आता आम्हाला एक आशेची किरण दिसती आहे आणि अवघड वाटत नाही. याच्याबरोबर आम्ही पुढचे प्रकल्प करतोय. पोटॅश सारखा आम्ही आता ग्रॅन्युलेशन प्रकल्प त्या दिवशी उद्घाटन केला. पोटॅश हे निसर्गाने 2 घटक आहे, पोटॅश आणि अजून एक हे भारताला दिलेलं नाही, खाणी नाही, काहीच नाही. आणि NPK म्हणून जो शेतकऱ्यांचा महत्त्वाचा घटक असतो त्याच्यातला हा पोटॅश एक आहे. तो 100% भारतात आयात होतो. तो आपटेक होऊन ऊसामध्ये तो त्या रसामधून तिकडं स्पेंटमध्ये बाहेर पडतो आणि त्याच्यातून आम्ही तो रिकवर करून पुन्हा आता शेतकऱ्यांना देणार आहे. म्हणजे ही रिसायकल किंवा सायक्लिक इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो त्या अनुषंगाने तो प्रकल्प आहे. म्हणून देखील देवेंद्रजींनी आणि अमित भाईंनी त्या भाषणात कौतुक केलं की याच्यानी पण परकीय चलन आपलं वाचणार आहे आणि कमी दरामध्ये शेतकऱ्यांना ते पोटॅश आम्हाला देता येणार आहे. त्याच्यामुळं असं तो CBG आणि पोटॅशचा प्रकल्प आहे. पुढे जाऊन ग्रीन हायड्रोजन आणि वेगवेगळे आम्ही प्रकल्प आमचे आहे. काही ब्युटाईल सारखे केमिकल्स आहे. हे सगळं आम्ही TO, EMME असे प्रकल्प आम्ही करणार आहोत. मी काही नावं घेणार आहे आणि त्या लोकांबद्दल 1 ते 2 शब्दात सांगा की तुम्हाला काय वाटतंय. ओके. देवेंद्र फडणवीस, विजनरी. बाळासाहेब थोरात, संयमी, फार संयमी. शरद पवार, शरद पवार साहेब न उलगडलेलं कोडं. अजित पवार, धडाकेबाज, डॅशिंग, म्हणजे कामाला वाघ. आशुतोष काळे, चलती का नाम गाडी. शांत, काय ओपिनियनच तयार होत नाही. हा, शांत. सुजय विखे पाटील, नमस्कार. राधाकृष्ण विखे पाटील, मुरब्बी राजकारणी. निलेश लंके, जनसामान्यांचा नेता. थँक्यू सो मच. आणि छान आपल्या गप्पा झाल्या. त्यामुळे तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही मांडा. पुन्हा एकदा भेटूया एका नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सरकारनं आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.